नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लॅब। सध्या सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत ते लोकसभा निवडणुकीचे आणि ते त्या परीने आपल्या लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा उमेदवार या रिंगणात उतरवण्याची तयारी करीत आहेत। तर आपण या संदर्भात विविध पक्षातील राजकीय नेत्यांशी या संदर्भात चर्चा करणार आहोत। आज आपल्याकडे आले आहेत भाजपचे पालघर जिल्ह्याचे महामंत्री विश्वास सावंत। सर नमस्कार, सर्वप्रथम आपल्या समर्थन लाईव्ह मध्ये स्वागत आहे। सर, सध्या आता लोकसभा निवडणूक येत आहे, तर त्या निमित्ताने पालघर लोकसभा मतदारसंघातील कोणता उमेदवार हा तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे? खरं म्हणतो तर आपले पक्ष नेते समजा देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा वरिष्ठ नेते आमचे असतील, जो उमेदवार आम्हाला देतील त्यांचा आम्ही तन मन धन हे देऊन आम्ही भारतीय जनता पक्षाचा असो किंवा युतीचा असो मोदी साहेबांना प्रिय असणारा खासदार आम्ही इथे निवडून देऊ। आणि सर, पालघर जिल्ह्यातील जो उमेदवार निवडून येणार असेल त्याच्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून काय असेल उमेदवार? खरं म्हणतो तर आमचे मित्र राजेंद्र गावित साहेब ह्या खासदार पालघर जिल्ह्याचे खासदार होते, आज पण आहेत ते। त्यांच्यावर आम्ही जवळजवळ 15 ते 20 वर्ष काम केलेलं आहे। काँग्रेसमध्ये असताना आम्ही एकत्र होतो, पण खासदार म्हणून त्यांची जशी पाहिजे तसं काम झालं असेल किंवा केंद्राने कसं केलं असेल, जे त्यांच्या निधी आणला असेल केंद्र तो लोकांपर्यंत पोचवला पाहिजे आणि आम्ही पोचवतो, त्यांचं पण काम होतं ते। परंतु माझं एक म्हणणं आहे, आत्ता तुम्ही जरी शिवसेनेत असलात तरी भारतीय जनता पक्षाबरोबर तुमची युती आहे। भारतीय जनताच्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला घेऊन चालणं हे गरजेचं होतं, पण तसं सध्या तसं दिसत नाही। परिस्थिती अशी आहे का पाण्यासाठी केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने पैसे दिले आहे। खासदार म्हणून त्यांच्याने एक जाहीर मीटिंग आमच्यासोबत घेतली होती, तरी पण ते सर्व कार्यकर्त्यांना भाजपच्या पदाधिकारी आमचे राजेंद्र नाईक साहेब असतील किंवा आमचे नेते असतील त्यांना एकत्र घेऊन काम करणं गरजेचं होतं। कारण येणारी निवडणूक ही फार मोठी निवडणूक आहे। लोकसभा निवडणूक ही फार मोठी निवडणूक आहे। 3 पक्षाचं सरकार तिकडे होतं आधी, आता आपण शिवसेना भाजप किंवा पवारसाहेब आमच्याकडे अजित पवार साहेब असतील। तसं बघलं तर आपल्याला तशी लढाई आपण कुठलीही लढाई खासदारकी असो किंवा आमदारकी असो ही आम्ही कुठे खालच्या लेवलला घेत नाही, अगदी स्ट्रॉंग यांनी आम्ही लढवतो। राजेंद्र गावित हे आदिवासी जरी असले तरी आम्ही इकडे बऱ्यापैकी मराठा समाज आहे, अधिक लोक आहेत, त्यांना घेऊन चालणं हे गरजेचं होतं। आणि सर, पालघर लोकसभा मतदारसंघातील यापूर्वीच्या खासदारांबाबत आपल्या काय प्रतिक्रिया आहेत, सकारात्मक आणि नकारात्मक देखील? तेच मी तुम्हाला सांगितलं, राजेंद्र गावित हे चांगले जरी व्यक्ती असले तरी त्यांच्यानी सर्व पक्षातल्या भारतीय जनता पक्षाला घेऊन चालायला पाहिजे होतं। आज ही वसई विरार महानगरपालिका अतिशय कमजोर महानगरपालिका आहे। 8 तालुके आहेत, 6 आमदार आहेत आणि एक गावित साहेब आपले खासदार आहेत युतीचे। माझ्या मताप्रमाणे एवढा मोठा भ्रष्टाचार या नगरपालिकेला आहे। खासदार म्हणून तुमचं पण कार्य होतं, आपले केंद्रातले मिनिस्टर येऊन इकडे जर इकडे 4-4 तास 5-5 तास तिकडे याच्यावर आयुक्तावर बोलत असतील किंवा नगरपालिकेवर बोलत असतील, पण तुम्ही एक खासदार आहात, तुम्ही फक्त शिवसेना किंवा शिवसेना घेऊन न चालता जर तुम्ही शिवसेनेमधून एकटे निवडून येणार काय तर नाही, तर भारतीय जनता पक्ष असल्याशिवाय हे शक्य नाही। म्हणून राजेंद्र गावित हे आता मतलबी राजकारण करायला लागलेत। आमचे सर्वसामान्य लोकांचे भाजपचं त्यांचे एक थोडं काम केलं पाहिजे होते। आमची कामं काय असतील, नगरपालिकेतले कामं असतील, थोडासा पाण्याचा विषय होता, लोकांची कामं झाली पाहिजे। लोक आम्हाला पण विचारतात तुमचा खासदार काय करतो, पण युतीमध्ये खासदार असल्यानंतर खासदाराचं एक मत होतं, बाबा तुम्ही एकत्र बसून 1 मीटिंग 2 मीटिंग प्रत्येक महिन्याला घ्यायला पाहिजे होती। तुम्ही तुमच्याच लोकांना तुम्ही पक्ष वाढवा, आमचं त्या मत नाही, पण तुमची पण आम्ही पण तुम्हाला मतं दिलेली आहेत खासदारकीला, तेवढं आमचं बोलण्याचा हक्क तुम्हाला आहेच। देवेंद्र फडणवीस सांगतील ते आम्ही उमेदवार, आम्हाला काही नाही, देवेंद्र फडणवीस साहेब बोलतील आणि मोदी साहेब देतील तोच आमचा उमेदवार। पण तुम्ही एक सक्षम आमदार खासदार होतात, तुमचं पण मत आम्हाला पाहिजे होतं, बाबा तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या नालासोपा वसईमध्ये कामं झाली काय?
लोकसभा निवडणुकीत निवडून येणारा उमेदवाराने तुमच्या परिसरातील कोणते प्रश्न सोडवावेत अशी तुमची अपेक्षा आहे? आपल्या वसई तालुक्यात या पालघर जिल्हा हा आदिवासी पट्टा आहे. आदिवासी पट्ट्यामध्ये कामं भरपूर आहे. मला वाटतं केंद्रात सरकार आपलं आहे, राज्यात सरकार आपलं आहे. इथे राजेंद्र गावीत कुठेतरी कमी पडले आहेत. 1-2 कारखाने इकडे यायला पाहिजे होते, लोकांना रोजगार भेटला पाहिजे होता. आज आदिवासी पट्टा आणि आदिवासी पट्ट्यामध्ये मोदी सरकारने ज्या ज्या योजना आणल्या आहेत त्या योजनेचा खरोखर लोकांना लाभ भेटतो का? आज प्रत्येक आम्हाला कार्यकर्ते BJPच्या कार्यकर्त्यांना घरोघरी जायला सांगतात. त्यांचे स्कीम ज्या योजना आहेत ते आम्ही सांगतो. तुम्ही खासदार म्हणून कधी एकत्र लोकांना घेतलेत नाही. आमचं म्हणणं एकच आहे, इकडे जर महानगरपालिका स्वच्छ असेल पण खासदार पण स्ट्रॉंग पाहिजे, तुम्ही बोलणारा पाहिजे. तुमचे वैयक्तिक कामं करण्यासाठी खासदार नको पाहिजे आपल्याला. आपल्या इथे या वसई तालुक्यामध्ये एवढी परिस्थिती बेकार आहे. आत्ता कुठे पाण्याचा प्रश्न सोडवण्यात थोडं आम्ही पडलो आहोत. आमचे राजन नाईक असे आम्ही 2दा यासाठी दिल्लीला गेलो आहोत. रेल्वेचं 6वं आपली लाईन चालू होते. असे अनेक प्रश्न आहेत. आमचे राणेसाहेब इथे केंद्रात सूक्ष्म लघु उद्योग मंत्री आहेत. त्यांचे छोटे छोटे उद्योग तुम्ही राणेसाहेबांना घेऊन यायला पाहिजे होतं. खासदार म्हणून तुमचं काम होतं. आम्ही कसं ना कशी साहेबांना एक दिवस आणलं. पण तुम्ही खासदार म्हणून पालघर जिल्ह्यात 8 तालुक्यामध्ये तुम्ही एकमेव खासदार आहेत. पण तुमची भूमिका पण तशी पाहिजे. एखादं काम लोकांची कामाला लोक पैसे मागत नाही आमचे कार्यकर्ते लोक. पण एखाद्या वार्डमध्ये चांगली कामं होणं, गटाराची कामं असतील. आज एवढा अंधाधुंदी कारभार ह्या वसई विरार महानगरपालिका आहे. एवढी मोठी याला कोर्टाने फाईन लावली तरी पण आपण गप्प बसतो. मग आपण स्वच्छ कारभार म्हणून गावित साहेब कधी करणार? आपण कधी तुम्ही जिल्ह्याच्या मिटिंगला येऊन बसलात का आमच्या भाजपबरोबर? फक्त एक खासदार तुमच्या शिवसेनेची 4-5 लोक आहेत त्यांचीच कामं होतात. हे दुःख वाटतं. ह्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तुमचा स्वतःचा असा काय मुद्दा आहे? लोकांना, सर्वसामान्य लोकांना स्वच्छ पाणी भेटलं पाहिजे, पहिला मुद्दा आमचा. आताचा ट्रॅफिकचा विषय एवढा मोठा झाला आहे. एक 5 मिनटं जायला आपल्याला 1 तास लागतो. आत्ता नितीन गडकरी साहेबांनी आपली फ्लायओव्हर आपण मान्य केली आहे. ह्या गोष्टी आहेत तर तुम्ही खासदार म्हणून केलं पाहिजे होतं त्यांच्याने. नितीन गडकरी जरी आपले मंत्री आहेत, मग तुम्ही स्वतः वैयक्तिक असं नाही, आपल्याला लोकांना पण तुमच्या लोकांना आपल्या लोकांना विश्वासात घेऊन काय करता येईल, कुठे काय करता येईल, कुठे गाडी अडकते आहे. एखादं हॉस्पिटल नाही. आज कोरोनाच्या काळामध्ये एवढी मोठी हानी झाली वसई तालुक्यामध्ये. एखाद्या हॉस्पिटलची मागणी केली का सरकारने किंवा आपल्या खासदाराने? करायला पाहिजे होती का नको? हे असे गहन प्रश्न आहे. तरी पण मला म्हणतो पाण्याचे प्रश्न सुटतील, रस्त्याचे पण सुटतील. वसई तालुक्यात जर घेतला तर एक SI सारखा प्रकल्प गव्हर्नमेंटच्या व्हायला पाहिजे. त्याचा FSI नगरपालिकेने द्यायला पाहिजे. गावित साहेबांनी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर हात घालून खरोखर लोकांना गरज आहे ती. मग लोक ही अनुत्रित बांधकाम छोटे रूम भेटले तर टाळतील. आज लोकांना 7 लाख 8 लाखामध्ये रूम भेटतात. ते कधी पडतील हे लोकांना सांगता येत नाही. तरी ही टांगती तलवार आहे. पण सगळ्यात जर हे असे जे महत्त्वाचे विषय असेल, पाणी, रस्ते आणि SR हा प्रकल्प जो आहे तोच आमचा उद्याचा खासदार असेल. सर, जसा की पहिला प्रश्न विचारलेला तसा तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असा कोण उमेदवार आहे या पालघर लोकसभा मतदारसंघातून ते सांगा. बघा, आम्ही भारतीय जनता पक्षाचा एक साधा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मोदी साहेब असतील किंवा आमचे लड्डा साहेब असतील किंवा बावनकुळे साहेब असतील, जो उमेदवार देणार आहेत तो सक्षम द्यावा, कार्यक्षम असायला पाहिजे, सर्व युतीमध्ये लोकांना घेऊन चालणारा असायला पाहिजे, वैयक्तिक कामासाठी खासदार नसायला पाहिजे. तर आपला उमेदवार एक बाणा असायला पाहिजे, तो लढणारा असायला पाहिजे. गावित साहेब कुठेतरी कमी पडतात असं मला आज पण वाटतं. सर, खासदार राजेंद्र गावित यांच्याबद्दल तुमचं वैयक्तिक असं मत काय आहे? आज महानगरपालिकेमध्ये एवढे लोक मगुरलेले आहेत, कामं कुठलीही होत नाही. एकतर कुठलं काम गेलं तर टाळाटाळा करतात. तुम्ही एक दिवस तर त्यांना जाब विचारला काय कडक असाल, एका दोघांना सस्पेंडची ऑर्डर काढलीत काय? पण इथे का होत नाही? इथे कुठेतरी पाणी मिळतं. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे वसई विरार महानगरपालिकेत आले होते, तर त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? खरं म्हणजे त्या दिवशी अनुराग ठाकूर साहेब इकडे येऊन गेले. एक बरं वाटलं, केंद्रातला मिनिस्टर आपल्या ह्या वसई विरार महानगरपालिकेत येऊन जवळजवळ 2 वाजता त्यांच्या नगरपालिकेत आले आणि 9-10 वाजले आम्हाला. एवढं त्यांनी प्रशासकाला धारेवर धरलं, बरं वाटलं.
असे जर मंत्री आमच्याकडे आले असते तर कधीच विकास झाला असता. अनुराग ठाकूर साहेबांना एवढा मोठा अनुभव असेल असं वाटलं नसेल, पण त्यांच्याकडे ते शौचालयामध्ये पण गेले, शौचालय साफ आहे का पण बघितलं, पाण्याचे नळ पण बघितले, घाण पण कितीकडे पडली तिथे. आम्ही स्वच्छ भारत अभियान बोलतो आपण मोदी साहेबांचा. हे जेव्हा त्यांना आलं लक्षात, त्यांनी हॉस्पिटल बघितली केवढी खराब आहेत ती. कोरोनाच्या काळात ते पण आपण शिकलो नाही. अनुराग ठाकूर साहेबांनी या महानगरपालिकेत सांगितलं, जे आरक्षण भूखंड आहेत इकडचे, जे आरक्षणाला अनधिकृत बांधकाम झालं सगळे मला माहिती पाहिजे. गव्हर्नमेंटच्या जेवढ्या भूखंड असतील त्या सगळ्या भूखंडाची त्यांना माहिती देणं गरजेचं होतं. मला वाटतं अजूनपर्यंत आयुक्तांनी दिले नसेल, पण मला वाटतं लोकसभेच्या आधी ते येऊन जाते आणि त्या साहेबांना यायलाच पाहिजे. हेच माझं गावित साहेबांना म्हणणं आहे. आज गव्हर्नमेंटची जेवढी जगे शाळा असेल, गुरुचरण जागा असेल, सरकारच्या जागा असतील, आदिवासी जागा असतील, सगळ्या जागा अनधिकृत बांधकामाने व्यापलेल्या आहेत. त्याला जबाबदार कोण? आज चांगली गव्हर्नमेंटची इकडे एक जर हॉस्पिटल काढायचं असेल तर जागा मिळत नाही. अनुराग ठाकूर साहेबांनी जो विषय घेतला आरोग्यविषयी, तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण खूप गरज आहे. आज इकडेच एक एवढे छोटे हॉस्पिटल पण छोटे आहेत, पण ते छोटी हॉस्पिटल पण स्वच्छ नाहीत, कधी त्यांच्याकडे मशिनरी नसतात, अशा गोष्टी अनेक आहेत. पण अनुराग ठाकूर साहेबांना मी एकच विनंती करतो, तुमच्यासारख्या लोकांनी इकडे जेव्हा येतील तेव्हा खूप फरक पडेल आणि लोक तुमचे हात पण आभार मानतात. अनुराग ठाकूर साहेबांनी जी आम्हाला निदर्शन आणून दिली महानगरपालिकेची कामं काय असायला पाहिजे. इकडचं वृक्षारोपण, आपण शिक्षण कर घेतो, वृक्षारोपण कर घेतो, सगळे कर घेतो, एकचाही ठांगपत्ता नाही. पाण्याचं सोडूनच द्या, पाणी आता 30 वर्ष आपण तीच लढाई करतो पाण्यावर. आज अनुराग ठाकूर जर असे प्रश्न विचारतात तर ह्या पालघर जिल्ह्यामध्ये स्वतः खासदार राहिलेले, 2 वेळा खासदार राहिलेले आणि मंत्री राहिलेले गावित साहेब कुठेतरी कमी पडतात. पालघर लोकसभा निवडणुकीबाबत विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या व नेत्यांची मते जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.